पतींच्या स्वराज्याचा एक बुलंद आवाज व सह्याद्रीच्या छातीचा रणमर्द म्हणजे तानाजी मालुसरे. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणत जे मुठभर मावळ्यासोबत मुघलांवर तुटून पडले होते ते तानाजी. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुटलेल्या ढालीसह तळपले होते ते तानाजी. आणि कोंढाणा मिळवण्यासाठी जे सिंहासारखे लढले होते ते होते तानाजी. तर आपल्या समोर इयत्ता 4थी अ चे विद्यार्थी सादर करीत आहेत सुभेदार तानाजी मालुसरे. छत्रपतींच्या स्वराज्याचा एक बुलंद अंक पहिला राजे मासाहेब यांच्यातील संवाद. मुजराव साहेब या राजे, काय झालं? आपण एवढे अस्वस्थ का दिसत आहात? पुण्याकडे तोंड केलेला कोंढाणा जर आपल्याकडे असेल तर ताकद, पण तो शत्रूंकडे आहे. जाणून आहे आम्ही हो साहेब. मुघलांच्या जयसिंगासोबत केलेल्या तहात कोंढाणा गमावला. तुम्ही जेव्हा दिल्लीला गेला होता तेव्हा त्या औरंगजेबाने तुम्हाला कैद करण्याचा प्रयत्न केला ते विसरू नका. माहित आहे, त्याच्या हातावर तुझी देऊन निसटले तेव्हाच सहर रद्द करायचे ठरवलं आम्ही. शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला स्वराज्यात असलाच पाहिजे. आपल्या सह्याद्रीला धोक्यातून बाहेर काढलेच पाहिजे. आम्ही तातडीने हालचाली करू. काय मामा, तुमच्याशिवाय कुठलं कार्य पार पडणार आहे का? मुजराव साहेब येतात भाये. ही मिठाई कशाची? आपल्या रायबाचं लगीन ठरलंय त्याचं जावतान द्यायला आलोय. वा, बघितलं साहेब, आमच्या लहानपणीचा सवंगडी आज वरबाप होणार. मग वरबाप कुठपर आली लग्नाची तयारी? जी, तुम्हाला आवतन दिलं की अर्धी तयारी झालीच समजा. राजा चिंतेत दिसताय. नाही तर राज, हाताना जे तुम्हाला आज ओळखून नाही, जवळ तुम्ही सांगत नाही तर इथंच थाट मांडून बसणार. अरे तान्हा, असे करू नको. भाऊसाहेब, राजा आम्हाला परक समजतात. असं नाही, कोंढाणा मुघलांच्या ताब्यात आहे. तो कसा सोडवायचा याचीच चर्चा सुरू होती. उद्या तू मोहीम काढतो की मग? नाही त्यांना आपल्या घरी कार्य आहे. शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. हाताना जी जिवंत असताना आपण आपल्या जीवावरच्या कामगिरीवर जाणार तर आम्ही कशाला आहे इथे? ते काही नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजी व सूर्याजी कोंढाण्याच्या मोहिमेवर जात आहे. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाच्या दोन्ही किल्ल्यावर उदयभानाने पक्का बंदोबस्त केला होता. आता प्रत्यक्ष मोहिमेची रात्र. काही करून कल्याण दरवाजा गाठायचा. सूर्याजी 500 मावळ्या घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळ्या घेऊन गडाचा कडा चढतो. या उदयभान, तोर म्हणजे तुझ्यासारखी पिसायली कुत्री पण स्वतःला समजतोय, पण तेव्हा तिकडे पन्नावर बसलाय. मी त्याला सबूत देऊन आलोय. कोंढाणा सर केल्याशिवाय तोंड नाही दाखवणार. तू तर मोदी खाईना पर अर्ची पण नेट कर. या तेरी ढाल ने तो दम तोड़ दिया. शुक्र बना ढाल की जगह तेरा सर नहीं था, नहीं तो वो भी कट जाता. स्वराज्यासाठी छातीची ढाल करायला असे हजारो मावळे उभे आहेत. तू ये माझे, तू ये. तुझ्या तलवारी आमचं काही बिघडवू शकणार नाही.
गेला होतास गड जिंकून देशील. अरे सिंहासारखा लढलास तू. गड आला पण आमचा सिंह गेला, आमचा सिंह गेला.